औषधी वनस्पती घ्या, केस वाढवणारी औषधी वनस्पती घ्या. ही औषधी वनस्पती फक्त 5 रुपयात खरेदी करा. एक बाबा औषधी वनस्पती विकत रस्त्याने जात होता. तेवढ्यात सुधा पण त्यांचे बोलणे ऐकते आणि पटकन घराच्या बाहेर येते. बाबा, मलाही द्या ना वनस्पती. हे घे पोरी. ही वनस्पती कुटून बारीक करायची आणि त्यातून तेल बाहेर येईल आणि झोपण्यापूर्वी ते तेल केसांना लावायचं. सुधा औषधी घेऊन घरी गेली. मग सुधा औषधी कुटून त्यातून तेल काढून डोक्याला लावले आणि झोपी गेली. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तिला दिसले की तिच्या डोक्यावरील सर्व केस गळून पडले आहेत. सुधाला यावर विश्वासच बसत नव्हता. असे म्हणतात की मुली लांब केसांनी चांगल्या दिसतात, पण सुधाचे केस लहानपणापासूनच केसाळ होते. तिचे केस अजिबात वाढले नाहीत. त्याशिवाय ती काळी होती आणि दुसरीकडे तिची बहीण राधाचे केस लांब आणि जाड होते आणि राधाही गोरी होती. म्हणून राधा तिच्या लहानपणी नेहमी सुधाला चिडवायची. तू माझी खरी बहीण नाहीस. आई आणि वडील तुला रस्त्यावरून उचलून घेऊन आले आहेत, नाहीतर तू इतकी काळी कशी आहेस. सुधा नेहमी रडायची. आई बाबा बघा ना. आई शमिता म्हणायची, तू का रडते सुधा? राधाने काही चुकीचे सांगितले नाहीस. तू आमची नाहीसच. तुझ्या डोक्यावर केसही नाहीत. मला अशी मुलगी नको होती. सुधाचे वडीलही तिच्यावर प्रेम करत नव्हते. सुधा नेहमीच सर्वांशी बोलत असे. सुधा फक्त द्वेष मिळवण्यासाठी मोठी झाली. ती रोज रडायची आणि देवाला प्रार्थना करायची. अरे देवा, कृपा करून एक चमत्कार कर. माझ्या पायापर्यंत लांब केस वाढव देवा. आणि अशा प्रकारे सुधा आणि राधा दोघेही तरुण झाल्या. आज मुलाचे कुटुंब सुधाला भेटायला येत आहे. सुधा आरशासमोर बसून तयारी करत होती. तिच्या डोक्यावर अजूनही केस नाहीत. ती आरशात स्वतःला पाहत होती. तेवढ्यात तिची आई आली आणि तिला टोमणे मारू लागली. इथे असे बसून काहीही होणार नाही. लवकर कर, नाही तर हा मुलगाही तुझ्या हातून निघून जाईल. तिथे लगेच राधा आली आणि म्हणाली, आई, मला समजत नाही की तू माझ्या आधी या भूताचे लग्न का करू इच्छितेस. राधा बाळा, या भूताला आधी पाठवावे लागेल, नाहीतर नंतर तिच्याशी कोण लग्न करेल. एकदा हे तुझ्या डोक्यावरून निघून गेले, मग मी तुझ्यासाठी खूप श्रीमंत आणि चांगला मुलगा शोधेन. आई, तुम्ही सगळे माझा इतका द्वेष का करता? शेवटी मी कोणाचं काय नुकसान केलं आहे? तुझ्या डोक्यावर केस नाहीत. सुधा, तू कुरूप आहेस. तू माझी बहीण म्हणण्यास पात्र नाहीस. सुधा खूप रडू लागली. ती आयुष्यभर रडतच आली होती. अविनाश नावाचा एक मुलगा सुधाला भेटायला आला. शमिताच्या सांगण्यावरून राधा तिच्या खोलीत बसली होती, कारण शमिताने तिला सांगितले होते की मुली, तू फक्त खोलीतच राहा, नाहीतर मुलाचे कुटुंब सुधाशी लग्न करणार नाही. बरं. सुधाचे अविनाशशी लग्न ठरले होते, पण त्यासाठी तिला खूप मोठा हुंडा द्यावा लागला. शमिता त्या गोष्टीवरही सुधाला टोमणे मारू लागली. सुधा मनात विचार करू लागली की मला माझ्या घरात शांती मिळाली नाही. कदाचित मी माझ्या सासरच्या घरी गेल्यानंतर आनंदी होईल. सुधाचे लग्न झाले आणि लग्नाच्या दिवशी अविनाशने राधाला पहिल्यांदा पाहिले आणि तिला पाहताच तिच्या प्रेमात पडला. मी तिला आधी का पाहिले नाही? ती किती गोरी आहे. तिचे केस इतके लांब आहेत. जर मी तिला आधी भेटलो असतो तर मला या भूताशी लग्न करावे लागले नसते. पण आता काहीही करता आले नाही. सुधा अविनाश सोबत तिच्या सासरच्या घरी गेली आणि ती तिच्या सासरच्या घरी पोहोचतात सुधाची सासू विमलाने सुधाला हजारो कामे करायला दिली. स्वयंपाकघरात जाऊन सर्व भांडी धुवायची, नंतर जेवण बनवायचं आणि त्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करायचं. तुला या घराची सून फक्त काम करण्यासाठी बनवण्यात आली आहे, हे विसरू नकोस. सुधा कोणतेही संकोच न करता काम करू लागली. तिची सासू आणि तिचा नवरा तिच्या केसांशी चेष्टा करू लागले. तुझे केस माझ्यापेक्षा लांब आहेत. सुधा, तू पूर्ण मोलकरीण दिसतेस. हो, मोफतची नोकरानी. अविनाश तिची चेष्टा करत राहिला आणि एके दिवशी तो राधाला भेटला. राधाला तिच्या लांब केसांचा खूप अभिमान होता. ती खूप सुंदर होती. अविनाश तिच्या प्रेमात पडला आणि राधालाही अविनाश आवडू लागला आणि एके दिवशी अविनाश आणि राधाचे लग्न झाले. राधा अविनाशच्या घरी आली. सुधाला हे पाहून धक्का बसला.
राधा राधा तू माझ्याशी असे कसे करू शकतेस? तू माझ्या नवऱ्याशी लग्न केलेस. गप्प रहा. तुला माहिती आहे का, अविनाश तुझ्यावर प्रेमही करत नाही, तो फक्त माझ्यावर प्रेम करतो. हो हो. अशा टक्कल पडलेल्या मुलीवर कोण प्रेम करेल? मला लांब केस असलेल्या मुली आवडतात. सुधा फक्त एकटीच रडत राहिली. दुसऱ्या दिवशी ती बाजारात गेली आणि एक म्हातारा माणूस जडीबुटी विकत असल्याचे पाहिले. जडीबुटी खरेदी करा. केस वाढवणारी जडीबुटी फक्त 5 रुपयांना. केस वाढवणारी जडीबुटी फक्त 5 रुपयांना. सुधाला तिचे केस वाढवायचे होते. आता ती त्यासाठी काहीही करू शकत होती. तिने म्हाताऱ्या माणसाकडून जडीबुटी विकत घेतली. त्या माणसाने सांगितले की हे जडीबुटी दगडावर जोरात बारीक कर आणि बारीक केल्याने त्यातून तेल बाहेर येईल. ते तेल झोपण्यापूर्वी तुझ्या केसांवर लाव. सुधा औषधी वनस्पती घेऊन घरी गेली. रात्री सर्वजण झोपले आणि मग सुधाने औषधी वनस्पती कुस्करून तेल काढून डोक्यावर लावले आणि झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तिला दिसले की तिच्या डोक्यावरील सर्व केस गळून पडले आहेत. सुधा जोरात रडू लागली. काय झाले आहे? माझे सर्व केस गळून पडले आहेत. आता मी काय करू? सुधा जोरात रडू लागली आणि अविनाश, विमला आणि राधा तिला या अवस्थेत पाहत होते. हे काय आहे? तू पूर्णपणे टकली पडली आहेस. मी तुला पाहू शकत नाही. मला उलट्या होत आहेत. तू इथून निघून जा सुधा. तुझी इथं गरज नाही. जर तू या घरात राहिलीस तर या घराचे नाव बदनाम होईल. सर्वांनी मिळून सुधाला घराबाहेर हाकलून लावले. सुधा रडत एका जंगलात गेली. जंगलात ती एका झाडाखाली रडू लागली. त्याच झाडावर एक पक्षी राहत होता. तिने सुधाला रडताना पाहिले. तिला पाहून त्याने विचारले, तू का रडत आहेस? सुधा पक्षीला सगळं सांगते. रडू नकोस. बहुतेक लोक वाईट असतात, म्हणूनच आम्ही जंगलात राहतो. या जंगलात सगळं आहे. इथे सगळ्यात मोठ्या आजारावर इलाज आहे. एक फळ आहे, त्याचा रस काढून डोक्यावर लावल्याने केस वाढू शकतात. खरंच? मला ते फळ कुठून मिळेल? मी ते आणते. पक्षी काही वेळातच सुधाकडे फळ घेऊन आले. सुधाने त्या फळाचा रस काढून डोक्याला लावला आणि तिचे केस वाढू लागले. तिचे केस डोक्यापासून पायापर्यंत आले. काळे लांब जाड केस सुधाला हवे तसे. सुधा पक्षीला म्हणाली, छान पक्षी, खूप खूप धन्यवाद. मला या फळाचा रस मुलींना द्यायचा आहे, ज्या मुलींना केस नाहीत, जेणेकरून त्या देखील माझ्यासारखे केस वाढवू शकतील. मग सुधा घरी येते. हे पाहून अविनाश तिला म्हणतो, तू खूप सुंदर दिसतेस. तुला माझ्यासोबत राहायला आवडेल का? हे सर्व पाहून आणि ऐकून राधाला हेवा वाटला. तिने फळांचा रस घेतला आणि संपूर्ण बाटली तिच्या तोंडात ओतली. पण त्याचा उलटा परिणाम झाला. तिचे सर्व केस गळून पडले आणि ती टक्कल पडली. मला काय झाले? मी टकली कशी पडले? हे चांगले आहे. हे लोभाचे परिणाम आहेत. लहानपणापासूनच आजपर्यंत तू मला शांतपणे जगू दिले नाहीस. आता बघ कसे वाटते ते. आणि अविनाश, मला निरुपयोगी लोकांसोबत राहायचे नाही. तू तुझ्या बायकोसोबत राहा. राधाचा अहंकार चिरडला गेला. अविनाशलाही टक्कल पडलेल्या राधासोबत राहावे लागले आणि सुधा फळांचा रस विकून खूप श्रीमंत झाली. लोक तिच्या केसांबद्दल बोलू लागले आणि ती आनंदाने जगू लागली.